संयुक्त अरब अमिरातीमध्ये मुसळधार पावसासोबतच वादळाने थैमान घातलं। या वादळी पावसामुळे अगोदरच विस्कळीत झालेल्या अमिरातीचे दैनंदिन व्यवहार पूर्णपणे खंडित झाले। रस्त्यांना नदीचं रूप प्राप्त झालं होतं, तर दुबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील पाण्याखाली गेले होते। रस्ते आणि रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडली होती। अमिरातीत अलीकडेच कृत्रिम पावसासाठी हवाई फवारणी केली गेली होती, त्यामुळे जास्त पाऊस झाल्याची शक्यता वर्तवली जाते। इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रांतात घडलेल्या रुआंग ज्वालामुखी सतत उद्रेकाच्या घटना घडतात। नुकतीच अशीच एक घटना घडली आहे, ज्यामुळे शेकडो लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जावं लागतंय। आतापर्यंत 828 नागरिक स्थलांतर झाले। जपानच्या शिकोकू येथे काल रात्री भूकंपाचे तीव्र हादरे बसले। शिकोकू बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर 6.4 तीव्रतेचा भूकंप जाणवला। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अजून समोर आलं नाहीये। देशात ठिकठिकाणी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात काल साजरा करण्यात आला। मात्र पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमी निमित्त आयोजित मिरवणुकीत हिंसाचार झाल्याचं समोर येत आहे। या घटनेत अनेक जण जखमी झाले। जखमींना बहारमपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यांना काल सायंकाळी शक्तीपूर परिसरात धरली। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये रामनवमी निमित्त मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची NIA मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात येते। मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या NIA तपासाची मागणी भाजपने केली आहे। एवढंच नाही तर मुर्शिदाबादमध्ये मिरवणुकीदरम्यान TMC कार्यालयातून रामभक्तांवर हल्ला करण्यात आल्याचाही आरोप भाजपने केला। मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर येथील शक्तीपूर भागात रामनवमीच्या मिरवणुकीवेळी काही लोकांनी दगडफेक करत हाणामारीची घटना घडली। या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले। मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीपूर्वी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइझू यांच्या अडचणी वाढल्या। 2018 पासून मोइझू यांच्या कथित भ्रष्टाचाराचा अहवाल लीक झालाय। त्यानंतर आता विरोधकांनी चौकशीची मागणी केली आहे। त्यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले। काही दिवसांपूर्वी उत्तराखंड येथे निवडणूक सभेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून आतंकवाद संपवण्यासाठी केंद्र शासन घेत असलेल्या कठोर निर्णयांविषयी वक्तव्य केलं होतं। मोदी म्हणाले होते की आज भारतात मोदींचे सशक्त सरकार आहे। आतंकवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले जाते, यावर अमेरिकेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की अमेरिका यात पडणार नाही, परंतु आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही सांगू इच्छितो की शक्यतो संघर्ष टाळावा आणि चर्चेतून उपाय काढावा। भारताची लोकसंख्या सध्या जगात सर्वाधिक आहे, परंतु या ताकदीचा नीटपणे वापर करण्यात भारत अपयशी ठरलाय, असं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय। जादा लोकसंख्येमुळे कामासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध आहे। यामुळे उत्पादनाचे प्रमाण वाढवून वेगाने आर्थिक प्रगती साधणे शक्य आहे। जॉर्ज वॉशिंग्टन विश्वविद्यालयात 2047 पर्यंत भारताला प्रगत अर्थव्यवस्था बनवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गरजेच्या या विषयावर आयोजित परिसंवादात रघुराम राजन यांनी भाग घेतला। त्यावेळी राजन बोलत होते। दिल्ली हायकोर्टात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविषयी एक याचिका दाखल करण्यात आलेली। या याचिकेमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमधून सरकार चालवण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे। दिल्लीच्या दारू धोरणा प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदिया यांना पुन्हा एक झटका बसलाय। राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 26 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे। ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती तसेच व्यापारी राज कुंद्रा यांच्यावर मोठी कारवाई केली आहे। केंद्रीय तपास यंत्रणेने कुंद्रा यांची 97 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे। बिटकॉइन पॉन्झी घोटाळा प्रकरणी ईडीने कुंद्रा यांच्यावर कारवाई केली आहे। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांची कारवाई सुरूच आहे। 2 आरोपींना अटक केल्यानंतर आता आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी काल रात्री एका संशयिताला अटक केली। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि गोळीबार करणाऱ्यांमध्ये संपर्काचे काम केले होते। या व्यक्तीला हरियाणातून पोलिसांनी बेड्या ठोकल्या। IPL 2024 दरम्यान चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक वार्ता समोर आली आहे। चेन्नई सुपर किंग्सचा अव्वल फलंदाज डेव्हॉन कॉन्वे IPL 2024 स्पर्धेतून बाहेर पडलाय। दुखापतीमुळे कॉन्वे याने IPL मधून एक्झिट घेतलीये। त्याच्या जागी आता रिचर्ड ग्लिसन याचा संघात समावेश करण्यात आलाय।
एलन मस्क येत्या 21 आणि 22 एप्रिल रोजी भारतात येणार आहे. या भेटीमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मस्क यांच्या टेस्ला या कंपनीकडून इलेक्ट्रिक कार निर्मिती केली जाते. हीच कंपनी भारतात आपला कारखाना उभारण्याचा विचार करते. असं असतानाच मस्क हे भारत दौऱ्यावर येत असल्याचं त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय. अभिनेता विकी कौशलचा आगामी सिनेमा छावाची चर्चा सध्या सगळीकडे चालू आहे. या सिनेमाचं शूट सध्या सुरू असून या सिनेमात 3 मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. शुभंकर एकबोटे, संतोष जुवेकर आणि आशिष पाथोडे हे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. टॉप 15 मध्ये इथेच